नांदेड जिल्हा परिषदेमध्ये गणरायाची स्थापना, प्रशासनाकडून 10 दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन। सविस्तर बातमी अशी की जिल्हा परिषद कर्मचाऱ्याच्या वतीने गेली अनेक वर्षापासून जिल्हा परिषद प्रांगणामध्ये गणरायाची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात येते। आज जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांच्या हस्ते गणरायाची विधिवत पूजा करून स्थापना करण्यात आली। 10 दिवस विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो। त्याचबरोबर त्यांनी गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना केली आहे की शेतकऱ्यावर येणारे संकट दूर व्हावे व जे कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत त्यांच्याकडे सरकारने लक्ष देऊन त्या मागण्या सोडवाव्यात, यासाठी गणरायाच्या चरणी आम्ही प्रार्थना करत आहोत, असे ते म्हणाले आहेत। मोठ्या भक्तिभावामध्ये गणरायाचं आगमन आपल्या जिल्हा परिषदच्या प्रांगणात झालेले, काय सांगाल? आमच्या जिल्हा परिषद कर्मचारी गणेश मंडळातर्फे आज आमचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय मुक्कावार साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी श्रीची स्थापना झालेली आहे। या ठिकाणच्या गणेश मंडळाला जुना इतिहास आहे, 1971 पासूनची स्थापना आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व जाती धर्माचे आम्ही या ठिकाणी सर्व कर्मचारी मोठ्या उत्साहाने एक लोकोत्सव म्हणून साजरा करत असतो। या ठिकाणी 10 दिवसाच्या धार्मिक वातावरणासोबतच रक्तदान शिबिर, शासनाच्या योजना नागरिकांना कळण्यासाठी त्याच्यासाठीचे देखावे, विविध स्पर्धा आणि काही महिलांच्या स्पर्धा असे वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा आम्ही या ठिकाणी घेत असतो। महाप्रसादसुद्धा करत असतो। अशी एक वृक्षारोपण आहे, अनेक चांगल्या गोष्टीसुद्धा आम्ही या माध्यमातून करत असतो आणि एक सर्व मिळून या ठिकाणी चांगला कार्यक्रम होत असते। उद्या जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक माननीय मेघना कावले मॅडम यांच्या हस्ते आरती आहे आणि असाच 10 दिवस या ठिकाणी उत्साहपूर्ण वातावरणात आम्ही गणेशोत्सव साजरा करणार। श्री गणेशाकडे आपलं साकडं काय असणार आहे? श्री गणेशाकडे आमच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्याच्या बाबतीत त्यातल्या त्यात शेतकरी जे आता पावसामुळं त्रस्त आहेत आणि सर्वांच्या कल्याणाची आमची गणेशाकडे साकडं घालतो।